एकनाथ शिंदे साहेबांकडे देखील याबाबतची नाराजी व्यक्त करणार आहे। यामागे गिरीश महाजन आहेत असं सगळ्यांना वाटतं। नाही मुळीच एकदम चुकीचं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, सुमित्रा वहिनी असतील, यांनी ठामपणे सांगितलं असं गिरीश भाऊंचा यात काही दोष नाही, कोणताही असा त्यांनी चुकूनसुद्धा म्हटलेलं नाही। आणि हे सगळं युतीमध्येच सगळं काम करता आणि एकही युतीचा नगरसेवक नाराज नाही। नाही माघारी नरेंद्र दराडे प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला विनंती करताय आणि मतदार त्यांना चांगला रिस्पॉन्स देत आहे। आणि माझं कर्तव्य, मी त्यांचा छोटा भाऊ आहे, त्या निमित्ताने मी सुद्धा प्रचार करतो आणि त्यांना विनंती करण्यासाठी झालो की मतदान करा म्हणून युतीचं। ते वरच्या लेवलच्या गोष्टी, ते माझ्या लेवलला आणि ते पक्ष लेवलचा निर्णय आहे। ओके। नरेंद्र दराडेंचे बंधू किशोर दराडेंकडून गोकुळ गीतेंच्या भावाची भेट घेण्यात आलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना आता सध्या वेग आलेला आहे। गोकुळ गीते अजूनही उमेदवारी लढवण्यावरती ठाम आहेत। आमदार किशोर दराडे भाजप नगरसेवक गणेश गीतेंच्या भेटीला गेले होते। गोकुळ गीतेंच्या पाठिंब्यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याचं पाहायला मिळतंय। नरेंद्र दराडेंविरोधात लढण्यावरती गोकुळ गीते अजूनही ठाम आहे।